नेहा नेहा काय झालं? नेहा माझं ते ब्लू कॅज्युअल जॅकेट आहे ते कुठे आहे? हा मी कपाटामध्ये ठेवलं होतं, कोणी हात लावला त्याला? कपाटातच असेल यश. कपाटामध्ये नाहीये नेहा, म्हणून तुला हाका मारतोय ना मी. मला काय वेळ लागलाय का? नाही तर मी शोधलं सगळं कपाटामध्ये, नाहीये ते जॅकेट. मला पाहिजे, मला जायचंय आता. कपाटामध्ये असेल तर काय जॅकेटला पाय फुटलं आणि स्वतःहून बाहेर गेलं? अरे तू शांत हो. शांत हो म्हणजे मला मीटिंग तयार, आय एम गेटिंग लेट, आय हॅव टू गो. मी खरंच हात नाही लावला, ते कपाटातच असेल. मग जॅकेटला काय पाय फुटले, ते स्वतःहून बाहेर गेलं कपाटाच्या? तू मला आत्ताच्या आत्ता शोधून देते. हो तू शांत हो, मी शोधते. शांत हो. अच्छा, हे कारण आहे. मी पण तुझीच बायको आहे. मी पण हार नाही मानणार. यश नाही सापडत रे. एक्झॅक्टली माय पॉइंट. कुठे गेलं ते जॅकेट? तुझं म्हणणं खरंय, ब्ल्यू जॅकेटला पाय फुटलेत वाटतं. तू एक काम कर, तिकडे शोध व्यवस्थित बघ, एखाद्या बॉक्सच्या वगैरे खाली आहे का बघ. अरे खरंच नाही सापडत इथे. अरे यार, गिफ्ट कसं नाही दिसलं हिला? अगं तू तिथे जरा नीट शोध ना, असेल ना एखाद्या बॉक्सच्या वगैरे खाली. अरे नाहीये इथे कुठला बॉक्स. बघ तूच येऊन बघ. तू अगं नेहा, हा काय बॉक्स? बॉक्स शोधायचा होता का? काय हे माझ्या सुंदर बायकोसाठी स्पेशल गिफ्ट. फॉर यू. यश, ह्याची काय गरज होती? मला होती. काय? तुझ्या चेहऱ्याच्या ग्लो पुढे त्याची चमक काहीच नाहीये. कळलं का? नेकलेस आत्ता थोडी व्हॅल्यू आली आहे, अदरवाइज युअर पॉइंटलेस. कसं वाटलं? नवऱ्याने इतक्या प्रेमाने दिले म्हटल्यावर नाही आवडणार का? आय फील सो लकी तू माझ्या सोबत आहे. खरं सांगू तर मला फक्त तू हवायस, आणखीन काही. मग घेऊन जाऊ परत. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ते थालीपीठ खाऊन घे, नाही तर थंड होईल. शुअर. नाही मला नको, मी नाही खाऊ शकत. का? माझा उपवास आहे. ओ म्हणजे तू भरवू शकतो, पण आज संध्याकाळी उपवास सोडतो. ओ अच्छा. ऐक ना, आज मी दिवसभर काही खाणार नाहीये आणि उपवास तुझ्या हातूनच सोडणार आहे. त्यामुळे आज जरा लवकर ये घरी. आज लवकर? आज ऍक्च्युली नेहा खूप बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत ग. आज लुक्स डिफिकल्ट, पण मी येईन. ओके, मी सगळ्या मीटिंग्स वेळेत संपवीन आणि मी वेळेत येईन. नक्की? प्रॉमिस. थोडं लपून छपून नाही खाऊ शकत? नाही. काय करतेस तू? मला पडले असते ना मी. एवढ्या जोरात खेचत आणलंस मला. परत सॉरी ना. ऐका ना, आज नेहाची मंगळागौर आहे ना? हो मग बघा आलं. ओके, सगळ्या बायकांना आज अशी मस्त नऊवारी नेसतील. मला ना वहिनी सगळ्यात बेस्ट दिसायचंय. म्हणजे आधी तर मी ठरवलेलं की मी रेडीमेडच नऊवारी नेसणार. मग मला असं वाटलं की काय
हरकत आहे जर आपण साधी नवारी घेतली आणि त्याच्या अशा मिऱ्या वगैरे केल्या तर त्याच्या मिऱ्या जास्त छान येतील ना. आणि ना मी असं मग त्याचं काष्ट वगैरे पण करणार. आणि ना मेन म्हणजे समीर सरांनी मला पाहिल्याबरोबर त्यांना क्लॅरिटीच मिळाली पाहिजे, एकदम प्रेमातच पडले पाहिजे. शेफाली ऐक ना माझं जरा, ते मिऱ्या नाहीयेत, मिऱ्या आहेत त्या. आणि आपण या खोलीत येऊन इथे कॉन्फरन्स रूम मध्ये मी तुला शिकवू का हे अशा निऱ्या कशा घालायच्या आणि मग ते असं कसं काय. मला तुझं तेच ते ना ते निऱ्या हे बघा मला सांगा हे असं करायचं का. अगं आपण बाहेर जाऊया, आपण बाहेर जाऊन बोलू. तुम्ही असं काय करताय वहिनी. अगं तुला कळत नाहीये तिकडे शेफाली अहो काय चाललंय तुमच्या या कॉन्फरन्स रूम मध्ये. आणि शेफाली एक मिनिट, मुळात त्या निऱ्या असतात, मिऱ्या नाही. मग मिऱ्या म्हणजे काय असतात. मिऱ्या ज्या तुम्ही माझ्या टकुऱ्यावरती वाटतात त्या मिऱ्या ह्या निऱ्या. ते काही असू दे, तुम्ही इथे काय करताय. एक मिनिट, मी इथेच असतो, ही कॉन्फरन्स रूम आहे. तुम्ही इथे काय करता, ही काय नऊवार बदलायची जागा आहे का. मी जरा ते नऊवारीच करायला आलो होते ना. सर आम्ही बाहेर जाऊन काम करतो. हा ऐका ना जरा, एक महत्वाची गोष्ट की मुळात हे ऑफिस आहे आणि इथे कामही केलं जातं. तर ह्या निऱ्या मिऱ्या नऊवारच्या वगैरे सगळ्या गडबडीमध्ये ऑफिसची घडी विस्कटू देऊ नका, चालेल ना. एक मिनिट, तुम्ही असं कसं बोलता सर. माझी नऊवारी जर काय नीट नेसली नाही ना मी, जर का त्याच्या निऱ्या बरोबर आल्या नाही तर लोक तुम्हालाच बोलतील. मी उगाच मुद्दाम नाही. काय बोलतीस तू, बोलतीस तू कसं बोलतायत. ऐका ना सर, आम्ही बाहेर जाऊन काम करतो. हा नाही पण तू चल ना. बघ ती फाईल तुला द्यायची होती ना मला, ती तू मला दे. ही कॉन्फरन्स रूम आहे का मंगल कार्यालयाची खोली. निऱ्या मिऱ्या नऊवार, माझा काष्टा फिटायची वेळ आली. वेगळंच टॅलेंट आहे बाबा. काय झालं बाळा. अगं काय हवंय ते तर सांग. परी काय शोधतेस बाळा. काय झालं बाळा. बाळा काजळ नाही लावत मी. काय झालंय, काय करतेस तू. तुला कोणाची नजर नको लागायला. तू आज खूप छान दिसतेस. आज माझं बाळ पण इतकं छान दिसतंय ना की माझ्या बाळाला पण कोणाची नजर नको लागायला. मॅडम खाली मंगळागौरीसाठी सगळे जमलेत, तुम्हाला बोलवलंय खाली. ड्रायव्हर काका, माझी आई कशी दिसते. छान दिसते ना. हो सुंदर दिसते, अगदी तुझ्यासारखी दिसते. परी खाली सगळे वाट बघताय, तुझा मी आले. हो. एक मिनिट, हे असे सगळे निरोप घेऊन तू माझ्या खोलीत यायचं नाही. लेडीज स्टाफ असेल ना तिला सांगायचं. अगं ते काय मॅडम, लेडीज स्टाफ सगळा खाली तयारीमध्ये बिझी आहे म्हणून मी आलो तुम्हाला बोलवायला. मला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. मी जेवढं सांगितलं तेवढं ऐकायचं, कळलं. आणि मी कशी दिसते यावर तू बोलायची गरज नाही. यश माझा नवरा आणि हा हक्क फक्त त्याचा. आपल्यातलं नातं संपलंय, हे कायम स्वरूपी लक्षात ठेवायचं. माझ्या नवऱ्याने इथे तुला कामाला ठेवलंय, त्यामुळे मर्यादा विसरायची नाही. हो मॅडम. निघायचं. किती गोड दिसतंय ग माझं पिल्लू. पण आई कुठे आहे. ती बघ आली. अगं नेहा किती गोड दिसतेस तू. खरंच नेहा
खूप सुंदर दिसतीयस तू आज. हो ग, खूपच गोड दिसतीयस. शेफाली अगं तू पण किती गोड दिसतेय. समीरनी पाहिलं? नेहा चल ना आपण पूजा करून घेऊया. हो. काकू, सिम्मी काकू कुठे? अगं हे काय, मी आले बाजू अहो आले. अय्या वहिनी, तुम्ही चक्क नऊवारी नेसून आलात, म्हणजे वेगळ्याच दिसतंय. वेगळ्या म्हणजे? अहो नाही, तुम्हाला कधी नऊवारीत पाहिलेलं नाहीये ना, मला वाटलं तुम्हाला सवयच नसेल. तुला आहे का सवय? खमॉन मिथिला, चौधरींच्या घरातली मंगळागौर आहे ही, आणि चौधरींची मोठी सून अशी कॅज्युअली ड्रेस येईल का? काहीतरी बोलतेस तू. एनिवेज, पण तसंही पूजेसाठी ना हाच ड्रेस कोड आहे, राईट नेहा? काकू, ड्रेस कोड असं नाही म्हणता येणार, ही प्रथा आहे ऍक्च्युली. मंगळागौर म्हणजे मंगळगौरी देवी, हे शक्तीचं प्रतीक आहे. देवी पार्वतीचा अवतार आहे. लग्नानंतर संसार सुखाने व्हावा म्हणून बायका हे व्रत करतात. आय नो. कित्येक बायका संपूर्ण श्रावण महिना ही पूजा करून व्रत करतात. आणि ज्या मुलींना असं वाटतं आमचं लग्न व्हावं, चांगला नवरा मिळावा, त्या मुली सुद्धा हे व्रत करतात. शेफाली, ऐकलंस का? देवीची मूर्ती असते ना काकू, त्याला लाल कलरचा कपडा लावून एका पाटावर नाहीतर एका चौरंगावर ठेवलं जातं. बाजूला बाप्पाची मूर्ती सुद्धा ठेवतात. आणि मग गव्हाच्या पिठाने बनवलेल्या 16 दिव्याने देवीला ओवाळलं जातं. मग हळद कुंकू लावून कळस स्थापना केली जाते. आणि मग अष्टगंध लावून बेलफुलं वाहून बाप्पाची पण पूजा केली जाते. बाप्पांच्या समोर 16 प्रकाराची फळं ठेवली जातात. देवीला आरसा, कंगवा, बांगड्या, कुंकू हे सगळं दिलं जातं. अर्थात प्रत्येकाची रीत थोडीफार वेगळी असते. काही ठिकाणी पूजा झाल्यावर मग मंगळागौरीची कथा सांगितली जाते आणि मग खेळ खेळायचे असतात. हो ना काकू? आय नो ऑल ऑफ दिस नेहा. पण काय आहे, म्हणजे मी याआधी ऐकलंय आणि मला जमेल तशी पूजेची तयारी केली मी. आणि कसं आहे ना काकू, म्हणजे आमच्या घरी आहे ना हे मंगळागौर वगैरे कधी साजरीच झाली नाहीये, रीतच नव्हती ना आमच्या घरामध्ये, सो आम्हाला एवढं माहितीच नाही. पण ऑफकोर्स नेहाला कसं सगळं छान माहितीये, म्हणजे तिची याआधी मंगळागौर झाली असेल ना. तसं नाहीये वहिनी, मला सगळं माहितीच होतं, तर मी तयारी करून ठेवली होती. या ऑफकोर्स तुला तर माहितीच असणार मी तिला. तू ही चाळीतूनच आलीस नाही का पॅलेस मध्ये, म्हणजे चाळीतच हे असे सगळे सण समारंभ खूप उत्साहात साजरे होत असतात, हो ना? आपण पूजेला सुरुवात करूया का? या ऑफकोर्स, वाय नॉट. चल.
हे देवी मंगळागौरी, यशचं आणि माझं नातं कायम असंच राहू दे. आमच्या घरात सुख शांती नांदू दे. आता डान्स करायचा. तुला कोणी सांगितलं का? शेफाली मावशीने. आज खूप मज्जा असणार ना. हो, मीच सांगितलं तिला. आज ना आम्ही खूप मज्जा करणार आहोत, खूप डान्स करणार आहोत. आम्ही दोघी जणी डान्स करणार आहोत. हो हो, सुरुवात करूया. पण डान्स नाही हा, खेळ बोलायचं. नेहा चल ना, आपण खेळ खेळूया. अगं हो. गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंभरूबा गवर माझी नाचू दे. आला शंभरूबा गवर माझी नाचू दे. लाटा बाई लाटा छंदनी लाटा, मामाने दिला मला सारंगी पेट्या. कृष्ण गुजरी हरी गुजरी, मुठीवरचा हात माझा गणपती, मुठीवरचा हात माझा गणपती, मुठीवरचा हात माझा गणपती, मुठीवरचा हात माझा गणपती, मुठीवरचा हात माझा गणपती.